नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर बी.टी. जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर. आमच्या काही एक सहकार्यांना एक पोस्ट वाचण्यात आली की उद्याची सुट्टी आम्ही कॅन्सल करून रयत शिक्षण संस्थेने वेगळी भूमिका घेतलेली, असा त्याचा अजिबात अर्थ नाही. तर आमच्या महाविद्यालयामध्ये दिनांक 24 पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत. काही कार्यक्रम कालही होते, आज रीतसर उद्घाटन झालं. आज उद्या परवा 28 तारखेपर्यंत असे सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत. त्यामुळं आमचं महाविद्यालय नेहमी हे गजबजलेलं असतं, विद्यार्थ्यांनी भरगच्च असतं. त्या उद्याची सुट्टी जरी कॅन्सल केलेली असली तर उद्या विद्यार्थ्यांचे तास होणार नाहीत, पण सांस्कृतिक कार्यक्रम सुरू राहतील. त्याच्यामध्ये काही इव्हेंट आमचे रामनवमीच्या निमित्तानंही काही विद्यार्थ्यांनी इव्हेंट बसवलेले आहेत. असे इव्हेंटचं सादरीकरण होणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांची जरी महाविद्यालयाला जरी सुट्टी असली, त्यांचे तास आणि प्रॅक्टिकल होणार नसले तरी सांस्कृतिक कार्यक्रम हे महाविद्यालयामध्ये सुरू आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये उपस्थित राहून सांस्कृतिक कार्यक्रमाची शोभा वाढवायला हरकत नाही. तसेच पुढच्या आठवड्यामध्ये आमच्याकडं दिनांक 1 ते 6 या कालावधीमध्ये क्रीडा महोत्सव आहे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, खेळाला वाव मिळण्यासाठी महाविद्यालयामध्ये नेहमी असे कार्यक्रम होत असतात. असे कार्यक्रम आम्ही महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा शिकवण्याचा वेळ वाया जाऊ नये म्हणून सुट्टीला जोडून असे कार्यक्रम घेत असतो. आणि अशा कार्यक्रमामध्ये फक्त सहभागी कलाकार, सहभागी खेळाडू सहभागी होत असतात. त्यामुळं सुट्टी कॅन्सल झाली, विद्यार्थ्यांचे तास होणार जरी नसले तरी सांस्कृतिक कार्यक्रम, खेळाचे कार्यक्रम, वाङ्मय महोत्सवाचे कार्यक्रम हे महाविद्यालयामध्ये नेहमी सुरू असतात. असं सुट्टीला जोडून घेण्याचं कारण काय, तर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वेळ वाया न घालवता सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तो भरून निघावा, हा आमचा त्याच्या पाठिंब्याचा हेतू आहे. धन्यवाद.